काढूया त्याची घोणस जातीचा साप बसलेला आहे आणि ते साप दिसला पण हे महुआ आहे. सापापेक्षा महुआची भीती जास्त आहे. आणि वाळवी मावशी सहज काय करत नाही उचलायचं नाही मारणार महाराज झाला तर उशीर मार मग अजून का थांबलाय मारूया म्हणा बायका ऐकू ना कुठल्या बायका आहे का ना सांगा नवऱ्याला बायको सोडं ना की जाऊ नको सा तुम्ही म्हणाली म्हणून कधी थांबलं नाही तर हे करत काय करते नी मारा त्यांनी कोण तुम्ही काय कोण उभारले तिने मारतो म्हणाल त्यांनी की त्यांची मालकीन सोडं ना की त्यांची मालकीन सोडणं झाली कोण मालकीन कुठं आहे त्यांची ठीक आहे मालकीन मालकाला सोडा ना तो मारतो म्हणून उड्या मारायचा की मग मी आता बाजूला थांबतो मारा की मला सापाची भीती वाटत नाही पण ह्या मवाची भीती वाटायला लागली हे बघा कसं बसलंय काढू काय मग हा काढू काय मग थांबा सांगतो थांबा इकडे टाका हे थांब इकडे टाका सापाचं हे आहे हेच आहे तो अशी नाग आहे गणेश आहे भोनस भोनस काय खाय नाही म्हणतो लय पुढे जाऊ नको फोटो काढा हा घोणस जातीचा साप आहे रसल वायपर नावाचा हा हेमोटॉक्सिन नावाचं विष असते याच्यामध्ये आणि हा रक्तावर परिणाम याचा करतो रक्ताच्या गुठळ्या होतात चावल्यानंतर कुकरला जशी शिटी येते तसा आवाज करतो हा त्याच्यानं ओळखायचा तो सावध करतो आपल्याला की जवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे त्याच्यामुळं हा सावध करत असतो तुम्हाला आता पकडलेला आहे दोन्ही संकट एकदम मवाचं माश्या पण एकदम होते आणि हा साप सगळ्यात डेंजर साप हा भरमा आंबोळे कुंभरवाडी यांची इथं काजू फॅक्टरी आहे काजू फॅक्टरी आहे त्यांच्या काजू फॅक्टरीची लाकडं आहे त्या लाकडामध्ये हा साप येऊन बसला होता त्यांना दिसला आणि त्यांना मला बोलवून घेतले की साप पकडायचा आहे म्हणून त्याला आता पकडलेला आहे त्याला त्याच्या आदिवासात जंगलात लांब नेऊन सोडला जाईल मनुष्य वस्तीपासून दूर हा साप म्हणजे पळायला जरी शांत असला तर हा अटॅक करायला सगळ्यात डेंजर हा साप अजून एक 4 फुटावर उडी मारून चावण्याचा प्रयत्न करतो त्याला जंप करतो आणि त्याचा चावा हा शक्यतो चुकत नाही त्याचा हुक्का दात असल्यामुळे ते एकदा टाकला की ते अटकते नुसतं बिचारा सापच नाही माणसं पण बिचारच आहे त्यांना पण याच्यापासून धोका होता आणि आमची वाळवी मावशी 1031 ती मारतो तुम्हाला जवळ घेणार आम्ही तो मावाच्या मासेमुळे साप वाचला नाही तर वाळवी मावशी मारला जातो कसं बसले होते एकदम हे करून